करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, तुमच्याकडे हा पर्याय असेल तर तुम्ही जीवनात समाधानी आणि आनंदी कायम राहाल. आता कोणता पर्याय? आपण ऐकतो आनंदी जीवन जगायचं आहे, सुखी समाधानाने राहायचं आहे, फक्त बोलतो. पण प्रत्येकासाठी वेगवेगळा पर्याय असू शकतो. आता कोणता पर्याय आपल्याला निवडणं फार गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, एखाद्या वेळी आपण चूक केली की नाही, बरोबर आहे. एखाद्या वेळी लोकांना कोणाला फसवलं, खरंच आपण जीवनात सुखी होऊ का हो? आनंदी राहू शकतो का? नाही. जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण फसवलेलं आहे हे आपल्याला कळतं, तेव्हा ती व्यक्ती बघा जेव्हा समोरून येते तेव्हा आपण आपलं तोंड लपवतो. कारण का? त्या व्यक्तीला माझा चेहरा दिसताच कामा नये, कारण त्या व्यक्तीला मी फसवलंय. पण तोंड लपून ठेवलं तरी पाय उघडे पडतात ना. समर्थ म्हणाले, आणि पायावर बघा, पाय झाकायचं म्हटलं तर तोंड उघडं पडतं. केव्हा? जेव्हा आपलं सत्यपणा बाहेर येतं तेव्हा. मग जीवनात आनंदी राहू का हो? दुसऱ्यांना आपण त्रास द्यायचा, दुसऱ्यांच्या आयुष्याचं वाटोळं करायचं. आपण फक्त एवढंच विचार करतो की बाबा माझा देह सुखी समाधानी राहिला पाहिजे. मग दुसऱ्यांच्या आयुष्यात आपण असे का विचार करतो? खरंच आनंदी राहायचं आहे ना. मग समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, ज्याप्रमाणे फक्त हाच पर्याय जर आपण निवडला तर आपण उत्तम प्रकारे जीवन जगू शकतो. कारण गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात. आपल्या मुखातून खरंच गोड शब्द बाहेर निघतात का हो? कारण प्रत्येकाला वाटतं की आपलं कोणीतरी कौतुक करावं, पण ते कौतुक करायला आपण चांगलं कार्य करणं गरजेचं आहे. त्यालाच आपण आनंदी राहू ना. जर तुम्ही एखाद्याचं वाटोळं करत असाल तर कोणी तुम्हाला शाबासकी देईल का हो? कोणी तुमचं कौतुक करेल का? बघा, एकदा का तहान भागली ना, मग पाण्याची चव बरोबर बदलत असते. मग आपण बघा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. कारण का? गरज नाही आहे. जेव्हा तहान लागते तेव्हा ते पाणी कुठलं का असे ना, मला पाणी प्यायचं आहे, घसा कोरडा पडलेला आहे. आपण बोलतो ना, ते विहिरीतलं आहे, ते बोरिंगचं पाणी आहे, चालेल का? कारण गरज. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येक वेळेला गरज ही प्रत्येकाला भासत असते. आज तुझ्यावर ही वेळ आलेली आहे, उद्या त्याच्यावर सुद्धा वेळ ही येणारच आहे. असं समजू नको की आपल्यावर वेळ येणार नाही आहे. माणसं जोपर्यंत ठीक चाललंय ना, तोपर्यंत देवाला लांबूनच हात जोडतात हो. का? कारण त्याच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. त्याला आयुष्यात प्राप्त झालेलं आहे. ज्या वस्तू त्याला मिळायच्या होत्या, ज्या गरजा त्याच्या होत्या, त्या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणून तो लांबूनच हात जोडतो. तरीसुद्धा बघा, देव कधी कोणावर रागवत नाही, देव कधी कोणाला रुसवत नाही. कारण दिनाचा दयाळू मनाचा मावाळू आहे.
बरोबर ना? स्नेहाळू कृपाळू जगी दास पाळू. पण आयुष्य जर थोडंसं कमी पडायला लागले ना, अहो घरातला देव सोडून मंदिरात प्रथमतः जाईल आणि हात जोडून देवाला बघा प्रत्यक्षात गारानं गात बसेल. आयुष्यात का कमी पडलं? कारण समर्थ म्हणाले, देणे ईश्वराचे, परंतु केव्हा? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई ईश्वर. कर्म चांगली ठेव. कर्म केले तर फळ ईश्वर नक्कीच प्राप्त करून देणार आहे. पण जर तू कर्मच केले नाही, आपण एखाद्या कंपनीत काम करत असतो, एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असतो, नुसतं गेटवरून जाऊन आलो, आतमध्ये एंट्री मारली नाही, काम केलं नाही, 30 दिवस आपण काम केले आणि 31व्या दिवशी बघा 1 तारखेला आपण पुढच्या महिन्यात पगार मागायला गेलो, देतील का हो? तिथून हाकलवून देतील. आपण एवढं म्हणू ना, अरे आम्ही 30 दिवस दररोज आम्ही फेऱ्या मारायचो, परंतु तुम्ही हजेरी लावली का? तुम्ही काम केलं का? बरोबर ना? मग तसंच आहे. जोपर्यंत ठीक चालले तोपर्यंत हां बाबा बरं आहे चला, परंतु एखाद्या वेळी कमी पडलं की, म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात कमी जास्त होत असतं, सुखदुःख येत असतात, परंतु आपण समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात दुःख आले तर सुखाचे दिवस नक्की पाहायला मिळतील आणि जेव्हा सुख येतं तेव्हा दुःखाचे दिवस पाहायला तुझा देह आत्मविश्वासाने उभा राहणं फार गरजेचं आहे. त्यावेळी डळमळीत होऊ नकोस. तुला आनंदी राहायचं आहे ना, जीवन सुख समाधानानेच जगायचं आहे ना. मग फूल बनवून हसत राहणं हेच खरं जीवन आहे. आपण झाडांवर कळ्या पाहतो, आपल्याला वाटतं अरे आज ही कळी आहे, उद्या फुलात रूपांतर होईल. हो, होणार आहे. पण त्याच वेळेला दुसरं कोणी आलं आणि कळी तोडून नेली, आपलं मन लागेल का हो? अहो एका कळीसाठी आपण रुसून बसू, कोपऱ्यात जाऊन बसू आणि प्रत्यक्षात बघा आपल्या घरातल्या लोकांना इकडे बोल तिकडे बोल, आपले मित्र मैत्रिणींना नातेवाईकांमध्ये आपण चांगल्या प्रकारे बोलणार नाही. विषय काय? फक्त एका कळीचा. बरोबर की नाही? कारण जी कळी आपण पाहिली होती ती कळीच गायब झाली, कोणीतरी तोडून नेली असेल. चला, आपल्या नशिबात नाही आहे. कर्म चांगले ठेव. समर्थ म्हणाले, हसता हसता दुःख विसरून जाणं हेच तर खरं जीवन आहे ना. भेटून तर सर्वजण आनंदी होतात का नाही होत? पण न भेटता नाती जपणं हेच तर खरे जीवन आहे. आपल्या आयुष्यात आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे, आपण किती नात्यांना वेळ देतो, किती नातलगांसोबत आपला वेळ आयुष्य पाहायला मिळतो. पाहावे आपणासही आपण. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, फुलासारखं टवटवीतपणा आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. फुलासारखा सुगंधसुद्धा आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. कारण आपल्यामध्ये जर बदल घडला नाही तर प्रगती होईल का हो? तुम्हीच विचार करा. ज्यांना स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही आहे. मनाला प्रथमतः बदलला पाहिजे ना. जर तुम्हाला सांगून तुमच्यामध्ये बदल होत नाही, बरोबर की नाही? आपल्याला असं होतं की नाही, आपल्याला सांगतात की बाबा असं करू नकोस, परंतु आपण पुन्हा तसंच करायला जातो. मग आपल्यामध्ये प्रगती दिसून येईल का? नाही दिसून येणार. आपल्यामध्ये निश्चितच बदल घडून आलाच पाहिजे, दिसलाच पाहिजे. कारण बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, दररोज होणारी सकाळ ही आपल्या आयुष्यात नवीन पहाट, नवीन दिवस आपल्याला दररोज पाहायला मिळत असतो. देवाने तुम्हाला दिलेली नवीन ही संधी असते. एक एक दिवस आपल्या आयुष्यात नवनवीन संधी घेऊन येत असतो. म्हणून त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. परंतु आपला देह प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, अज्ञानामध्ये बघा रस्त्यावरती जसं डांबर असतो ना, त्या डांबराप्रमाणे या देहाचा भाग चालू आहे.
तुम्हा सर्वांना नमस्कार आहे, कारण तुम्ही तुमच्या संधीचं तुम्ही सोनं करत आहात, बरोबर की नाही? म्हणून एखादी चूक जर आपल्या हातून घडत असेल तर तिथल्या तिथं बघा, आपल्याला ती चूक सुधारता आली पाहिजे. पुन्हा ती चूक आपल्या आयुष्यात घडताच कामा नये. जर पुन्हा ती जर चूक घडून आली तर बघा, रात्रीची झोपसुद्धा लागत नाही, लक्षात ठेवा, बरोबर की नाही? अशा वेळी आपल्याला बघा, एखाद्या वेळी आपल्याला काम करत असताना जर आपल्या हातून नकळत चूक होते, मग रात्रीची झोप लागत नाही, अरे काय असं का झालं, बरोबर की नाही? म्हणून नाती जपणं, मैत्री ही देवाने दिलेली एक देणगी आहे हो. आयुष्यात सुखदुःखामध्ये तेच आपल्या कार्यक्रमामध्ये, बरोबर की नाही, हजेरी लावतात. त्यांच्यामुळे कार्यक्रमाला शोभा येत असते. शेवटच्या वेळीसुद्धा बघा, जेव्हा आपला शेवटचा दिवस असतो त्यावेळीसुद्धा तेच मित्रमैत्रिणी, नातेवाईक असतात. म्हणून नाती जपा, कारण जीवनातला अर्धा गोडवा हा त्यांच्यामुळेच असतो, बरोबर की नाही? हे आपल्याला कळलं पाहिजे. परंतु आपण काय विचार करतो की नाही बाबा, यांच्यामुळे आपल्याला काय प्राप्त होणार नाही आहे, यांच्यापासून आपण दूर राहू. कधी कधी शांत राहिलेलं पण चांगलं असतं, कधी कधी एकटं राहिलेलं पण चांगलं असतं, पण केव्हा? जेव्हा मनाला त्रास होतो तेव्हा. म्हणून आयुष्यात नेहमी स्वभावाच्या प्रेमात पडलं पाहिजे, चेहऱ्याच्या नाही. कारण परिस्थितीनुसार चेहरे बदलतात, पण स्वभाव मात्र बदलत नाही, बरोबर की नाही? लक्षात ठेवा, स्वभावाच्या प्रेमात पडा. त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, चेहरा पाहू नका, बरोबर की नाही? कारण जेव्हा परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ना, आपल्यावरती संकट ओढवलं ना, मग चेहरा नाही मदतीला येत, त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्या मदतीला येत असतो, लक्षात ठेवा. कारण देणे ईश्वराचे, चेहरे प्रत्येकाला देवाने दिलेली एक देणगी आहे, बरोबर की नाही? कारण आयुष्य हे नाशिवंत आहे. तुमच्या मनाला पटेल तसं वागा, पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल असं जीवनात अजिबात वागू नका. मनाचे भाव दिसून येणार नाही, पण वेदना खूप जाणवतील. म्हणून जीवन जगताना अशा प्रकारे जगा, जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होणार नाही. कोणीतरी विचारलं की आपल्याला लगेच राग येतो. राग म्हणजे काय हो? दुसऱ्याची चूक असताना किंवा आपली चूक असताना आपण समोरच्याला त्रास देणं. ती व्यक्ती आपल्याला काहीतरी विचारते, त्या व्यक्तीला अपेक्षित उत्तर देणं फार गरजेचं आहे ना. जर आपल्याला खरं माहिती नसेल ना तर नका देऊ, पण त्यांच्या बाबतीत त्यांना खोटं पाडू नका, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर रागावू नका, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आनंदित राहायचं असेल, जीवन समाधानी जगायचं असेल, तर समोरची व्यक्तीसुद्धा आनंदी आणि समाधानी असणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही जीवन तुमचं आनंदी घालवू शकता की नाही. जर तुम्ही आनंदी राहायचं ठरवलं, परंतु समोरच्या व्यक्तीला त्रास देऊन जर तुम्ही आनंदी राहण्याचं ठरवत असाल, तर समोरची व्यक्ती तुम्हाला आनंदी राहू देईल का हो? लक्षात ठेवा, कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येते. त्यासाठी कारणं असणं फार आवश्यक आहे. ती कारणं पहिल्याच भागामध्ये समर्थाने आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. तेच लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आनंदी जीवन जगायचं असेल तर जा श्री सद्गुरूशी शरण. जय जय रघुवीर समर्थ.